नमस्कार श्रोते हो, पीपी स्टोरी टेलर मराठीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत. तुम्ही ऐकत आहात एक अद्वितीय लग्नगाठ या कथेतील भाग 68वा. होस्टच्या हाकेवर मिरॅकल एंटरटेनमेंटच्या CEO मिस करिश्मा हातात एक लिफाफा घेऊन मंचावर आल्या. या लिफाफ्यात पुरस्कार विजेत्याचे नाव होते. कारण की कॅटेगरी नवीन होती, त्यामुळे पुरस्कार कोणाला मिळेल याची कोणालाही कल्पना नव्हती. खाली बसलेल्या प्रत्येकाला हा पुरस्कार कोणाला मिळतोय हे जाणून घ्यायचे होते. मिस करिश्माने लिफाफा उघडला आणि नाव पाहताच तिच्या चेहऱ्यावर हसू उमटले. मिस करिश्मा, मला खूप आनंद होतो आहे की मी एक असा पुरस्कार देण्यासाठी आले आहे ज्याबद्दल कोणाला काहीही माहिती नाही. स्पेशल कॉन्ट्रीब्युशन अवॉर्ड. ज्या व्यक्तीला हा अवॉर्ड दिला जात आहे ती आपल्या मधलीच आहे. चला तर मग आपण सर्वजण तिचे एकत्र अभिनंदन करू. यासाठी मी मंचावर बोलावू इच्छिते मिस अवनी यांना. अवनीचे नाव ऐकताच संपूर्ण सभागृहात टाळ्यांचा कडकडाट गुंजला. खाली सगळे हेच बोलत होते की वा, अवनीला हे मिळत आहे. सगळे खूप खुश झाले. पण सगळ्यात जास्त आश्चर्यचकित अवनी झाली होती. तिच्यासाठी हे एक प्रकारचं सरप्राईज होतं, धक्का होता. काय बोलावं कळत नाही. काहीही असो, पण ते सगळ्यांना जाणवत होतं. तिला काहीच बोलता येत नव्हते. स्टेजवरून अवनीचे नाव पुकारले जात होते, पण ती हलतच नव्हती. तेव्हा शेजारी बसलेली व्यक्ती तिला हळूच म्हणाली, तुला स्टेजवर बोलावलं जातंय, जा. अवनीला अचानक झोपेतून जाग आल्यासारखे वाटले. मिस करिश्मा, हा पुरस्कार फक्त अवनीला मिळायला हवा. ती खरोखरच पात्र आहे. कारण ओरिएंटल ट्रेंड आणि सिक्रेट मॅगझिन आणि अजून माहिती नाही कितीतरी. एका US इंटरनेट पोर्टलनुसार अवनीने ओरिएंटल ट्रेंडचे शूट केल्यामुळे त्या मॅगझिनला इतके यश आणि लोकप्रियता मिळाली की त्या टक्करच्या कोणत्याही मासिकाला आतापर्यंत इतकी प्रसिद्धी मिळालेली नाही. अवनीने परदेशात जाऊन परदेशी लोकांना आपले कपडे घालण्यास भाग पाडून आपल्या देशाचा गौरव केला आहे. म्हणूनच या पुरस्कारासाठी अवनीपेक्षा श्रेष्ठ आणि सक्षम कोणीही नाही. अवनी स्टेजवर पोहोचताच तिने ट्रॉफी हातात घेतली. तिला आपले अश्रू आवरता आले नाहीत आणि तिने ते वाहू दिले. तिच्या डोळ्यातून 2 अश्रू वाहत होते. तिचा गळा दाटून आला होता. मिस करिश्माने तिला काहीतरी बोलायला सांगितले. अवनीने माईक हातात तर घेतला, पण ती काहीच बोलू शकत नव्हती. पण तिने हळूहळू भावनांवर कंट्रोल केले आणि बोलायला सुरुवात केली. अवनी, मला काय बोलावे तेच कळत नाहीये. कारण जेव्हा मी हे चित्रीकरण करत होती तेव्हा मला कधीच वाटले नव्हते की मला यासाठी इतका मोठा पुरस्कार मिळू शकेल. त्यावेळी मी जे सर्वोत्तम करू शकले तेच मी करण्याचा प्रयत्न करत होती. असं म्हणत अवनीने सरळ कॅमेराकडे पाहिलं आणि बराच वेळ कॅमेऱ्यात पाहत राहिली. असं वाटत होतं की तिला कॅमेऱ्यातून स्वतःला टीव्हीवर पाहणाऱ्या व्यक्तीपर्यंत नीट पोहोचायचं होतं, जेणेकरून समोर बसलेल्या व्यक्तीला तिच्या भावना तिच्या डोळ्यातून समजाव्यात आणि तिला पुरस्कार स्वीकारताना पाहावे. प्रत्यक्षात अवनीला यावेळी फक्त वीरकडे जायचे होते आणि आज जे काही झालं तिला सांगण्यासारखं खूप काही आहे. ते तिला सगळं सांगायचं होतं. अवनीला टीव्हीवर पाहताना वीर पियुषला म्हणाला, आज माझ्या जेवढ्या पण मीटिंग्स असतील त्या सगळ्या कॅन्सल करा. वीरला इतका अधीर झालेला पाहून पियुषला हसू आवरता आले नाही. कारण हा तोच वीर होता जो त्याच्या मीटिंगमध्ये कधी एक फोनही उचलत नाही आणि आज त्याने त्याची संपूर्ण मीटिंग्स कोणासाठी तरी रद्द केल्या होत्या. खरोखरच अवनीने वीरला अधीर केले होते. वीर ऑफिसमधून निघाला. त्याची गाडी उचलली आणि थेट अवॉर्ड फंक्शनच्या ठिकाणी गेला. कारण त्याने टीव्हीवर अवनीच्या डोळ्यात पाहिले होते की अवनी त्याला मिस करते आहे
आणि तिला त्याच्यासोबत राहायचे आहे. हा मोठा पुरस्कार नसला तरी जेव्हापासून अवनीने पुनरागमन केले आणि तिच्या करिअरला सुरुवात केली तेव्हापासून तिला मिळालेला हा पहिला पुरस्कार होता. आणि या खास क्षणाला वीरला तिच्यासोबत राहायचे होते. वाटेत वीरने रेडिओवर अवनीचे भाषण ऐकले. अवनीने सर्वांचे आभार मानले, पण तिला फक्त याचे वाईट वाटले की ज्या व्यक्तीचे तिला सर्वात जास्त आभार मानायचे होते त्याला ती थँक्स म्हणू शकली नाही, कारण आत्ता ती त्यांचं नातं सगळ्यांसमोर आणू शकत नाही. म्हणून तिने मनातल्या मनात वीरचे 1000 वेळा आभार मानले, पण स्टेजवरून ती एकदाही म्हणू शकली नाही. कारण खरं तर वीर हा या आभाराचा सर्वात मोठा हकदार आहे. खाली बसलेल्या प्रत्येकाच्या लक्षात आले की हा पुरस्कार खरोखरच बरोबर व्यक्तीकडे गेला आहे. अवनीने देश आणि परदेशात आपली जबाबदारी चोखपणे पार पाडली आहे. अवनी शेवटपर्यंत तिच्या सीटवर बसून राहिली. कार्तिकने अजूनही अवनीला इम्प्रेस करण्याचा प्रयत्न मात्र सोडला नाही. विशेषतः अवनीला स्टेजवर पुरस्कार स्वीकारताना पाहून तर जास्तच. त्यावेळी अवनी खूप सुंदर, एखाद्या परीसारखी दिसत होती. धन्यवाद श्रोतेहो. कशी वाटली तुम्हाला ही कथा ते कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा. पुन्हा भेटूयात पुढच्या भागामध्ये. धन्यवाद.